रायगड जिल्ह्यातील खालापूर पंचायत समितीवर तब्बल 9 वर्षांनंतर महायुतीचा झेंडा फडकला आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते कृष्णा गंगाराम पारंगे यांची सभापतीपदी तर शिवसेनेचे भाई उर्फ रघुनाथ शिंदे यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे। खालापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते। महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याने विजयाची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती। सभापती पदासाठी भाजपचे कृष्णा पारंगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या देवयानी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे भाई उर्फ रघुनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रमिला पाटील मैदानात उतरल्या होत्या। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खालापूर पंचायत समितीमध्ये 3 भाजप, 2 शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि 1 अजित पवार गट असे बलाबल होते। या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारत सभापती आणि उपसभापती दोन्ही पदांवर विजय मिळवला। निवडीनंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती आणि सदस्यांचे अभिनंदन केले। तसेच खालापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समिती सक्रियपणे काम करेल असा विश्वास व्यक्त केला। खालापूर पंचायत समितीवर आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे। सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पारंगे आणि उपसभापती शिवसेनेचे भाई शिंदे अशी निवड या ठिकाणी झालेली आहे। आणि संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे। खरं तर आपल्याला खालापूरच्या विकासाला गती देण्यासाठी पंचायत समितीवर शिवसेना भाजपची सत्ता एकत्रपणे असणे ही गरज या ठिकाणी होती आणि आज या ठिकाणी ही सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की उद्या जिल्हा परिषदची सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, राष्ट्रवादी अशी सारेजण एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी सत्ता स्थापन होणार आहे। त्यामुळे आपल्याला संपूर्ण विकासाला गती देण्यासाठी या ठिकाणी खालापूर पंचायत समितीवर या ठिकाणी आज दोन्ही माझे सभापती आणि उपसभापतींची निवड आज या ठिकाणी झालेली आहे। या दोन्ही सभापती आणि उपसभापती दोघांचे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या दोन्ही सभापती आणि उपसभापतींना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपल्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी आपण एक चांगलं काम खालापूर पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी होईल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करतो। माझे सगळे पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी आपले पाचही एकत्रपणे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना सगळ्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज खास करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असणारे तालुका अध्यक्ष आमचे प्रवीणजी मोरे असतील, त्यानंतर मोतीरामजी ठोंबरे असतील, त्यानंतर राजू मोरे आणि संपूर्ण टीमचं आणि माझी शिवसेनेचे तालुका प्रमुख आमचे या ठिकाणी संदेश पाटील असतील, या सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। रोहित विचारे असतील, या सगळ्यांनी एकत्रपणे सभापती आमचे विश्वनाथ पाटील असतील, प्रशांत खांडेकर आणि या सगळ्यांनी एकत्रपणे येऊन ईश्वर आमचे गायकवाड असतील, या सगळ्यांनी एकत्रपणे येऊन आज या ठिकाणी ही सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्रपणे आले। एका विचाराने विकासाला गती देण्यासाठी भाजप आणि शिवसेना या ठिकाणी एकत्र आलेले आहे। त्यामुळे मला भविष्य काळामध्ये खालापूर पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या सगळ्यांचं फार मोठं योगदान पुढील काळामध्ये या ठिकाणी होईल। आज जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या आपली या ठिकाणी सत्ता स्थापन होणार आहे। त्यामुळे चांगलं काम, चांगला विकास या संपूर्ण खालापूर तालुक्याचा करण्यासाठी आम्ही सगळे महायुतीच्या माध्यमातून कटिबद्ध राहू असा शब्द या ठिकाणी देतो। संध्याकाळी माझ्या मते मोहपाडा येथे या ठिकाणी या विजय उत्सव त्या ठिकाणी साजरा होणार आहे। महेशजी बालदी, प्रशांतजी ठाकूर यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की जे महायुतीचं एकत्रपणे जे आपलं ठरलेलं होतं त्या पद्धतीने या दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी शब्द पाळला आणि आपण या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचं या ठिकाणी एकत्रपणे खालापूर पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांचंही फार मोठं दोघांचं योगदान या ठिकाणी आहे। आज सेशन सुरू आहे, त्यामुळे दोघेही त्या ठिकाणी मीही सेशनवरूनच या ठिकाणी आलेलो आहे। पुन्हा एकदा या दोन्ही सभापती आणि उपसभापतींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वच महायुतीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आज या ठिकाणी सभापती उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडली। या निवडणूक प्रक्रियेमध्ये गेले 10-15 दिवसापासून या सगळ्या घडामोडी या ठिकाणी होत असताना या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे, उरण मतदारसंघाचे आमदार माझे मित्र महेशजी बादले आणि बादली आणि पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी महायुतीचं सभापती आणि उपसभापती बसावं ही भावना आमदार साहेब आणि तिन्ही आमदारांची त्या ठिकाणी होती आणि ते स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। पंचायत समितीचं कामकाज करत असताना मी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यामुळे पंचायत समितीमध्ये प्रशासन कशा पद्धतीने चालवायचं आणि या खालापूर तालुक्यामधली जी गोरगरीब जनता आहे त्या जनतेची कशी सेवा करायची, या आमदारांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो काही निधी प्राप्त होईल तो निधी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करू। या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया होत असताना आमच्या विरोधी पक्षांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरले। आम्हाला वाटलं होतं का कदाचित विरोधी पक्ष या ठिकाणी बहुमत नसताना सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरणार नाही, पण काही अशी मंडळी असतात का त्यांना विरोध करणं सगळ्यात महत्त्वाचं वाटतं आणि तो त्यांनी विरोध केला। पण सभागृहामध्ये 5-3 असा त्यांचा तिथं पराभव झाला आणि आम्ही बहुमताने या ठिकाणी निवडून आलोय हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं आहे। या ठिकाणी विकास करत असताना आमदार साहेबांनी हजारो कोटीचा या ठिकाणी विकास केलेला आहे। मी आपल्या मित्रांना सर्वांना या ठिकाणी सांगेन मीडियांना का या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या खालापूरचा चेहरा मोहरा बदलण्याची आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करू। या सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतात ना, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, गोरगरीब शेतकऱ्यांचे दुधाळ म्हशींचे प्रश्न असतील, अनेक जे काय प्रश्न आहेत जे पंचायत समितीशी निगडीत आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करू। प्रशासनावर गेले अनेक वर्ष या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी होते, त्यामुळे प्रशासनावर कुठल्याही प्रकारची वचक नव्हती, मनमानी कारभार निश्चितपणे चालला होता। आजही त्या ठिकाणी बाहेर लोक उपोषणाला बसलेले आहेत, पण मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगेन का या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने आम्हाला बसण्याची या ठिकाणी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं निश्चितच करू। परंतु या ग्रामीण भागातून येणारा सर्वसामान्य माणूस असेल त्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करू, आज मी आपल्याला या ठिकाणी शब्द देईन। मी खानावगणातून निवडून आले, माझ्या खानावगणातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देईन। आमदार साहेबांना मी उभा राहिल्यानंतर भीती वाटली होती का साहेब मला म्हटले भाई आपण उपाध्यक्ष म्हणून होतात आणि पंचायत समिती लढताय, पण भाई शिंदे हा लढाऊ आहे, पक्षाने आदेश दिल्यानंतर परिणाम काय होतील याचा विचार न करता केवळ आमदार साहेबांच्या शब्दाखातर मी वर्णाखाली येऊन या ठिकाणी लढलोय आणि आमदार साहेबांनी पण शब्द पाळला। आज मी जरी उपसभापती असलो तरी कालांतराने आम्ही काय करायचं ते आमचं ठरलेलं आहे, ते निश्चितच होईल, पण आमदार साहेबांचा शब्द मी कुठं पडून दिलेला नाही। या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची जी आमदार साहेबांनी महेशजी बादली यांनी प्रशांतजी ठाकूर यांनी जी मला संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करून या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे करेन। आपण सर्व मीडिया आमच्या या आनंद उत्सवामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आम्हालाही आपलं याच्यापुढे असंच सहकार्य राहील अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खालापूर येथे सभापती व उपसभापती निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान भाजप, शिवसेना, RPI महायुतीचे मी स्वतः कृष्णा पारंगे सभापती म्हणून आणि शिवसेनेचे आमचे भाई शिंदे उपसभापती म्हणून बहुमताने निवडून आलेलो आहोत। आमच्यावर जो पक्षाने विश्वास टाकलेला आहे आणि जनतेने जो विश्वास टाकलेला आहे, आम्हाला चांगल्या मताने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि संघटनेने आम्हाला सभापती पदाची संधी दिलेली आहे। या संधीचा आम्ही तालुक्यासाठी आणि आमच्या विभागासाठी सोनं करणार आणि आमचे जे सहकारी आहेत पंचायत समिती सदस्य आणि आमचे उपसभापती यांच्या सोबतीनं आणि आमच्या जे सहकारी आम्हाला विजयामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली, आमच्यासाठी अहोरात्र झटले, यांचे मी मनापासून आभार मानतो आणि ह्या पंचायत समितीचा कारभार येत्या पुढच्या काळामध्ये गतिमान आणि चांगल्या पद्धतीने होईल अशी तुम्हाला मी ग्वाही देतो। धन्यवाद।